महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये पोस्टर वॉर सुरू झालाय। आधी मराठी माणसा जागा हो अशी पोस्टर मुंबईमध्ये ठिकठिकाणी लागली। आता उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अशी पोस्टर सुद्धा लावण्यात आली आहे आणि त्यावरून मनसेनं आता उत्तर भारतीयांना थेट इशाराच दिलाय। पोस्टर वॉरमुळे मराठी विरुद्ध उत्तर भारतीय नेमका वाद कसा वाढणार आहे पाहूयात हा रिपोर्ट। उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे, शिवसेना भवनासमोरच्या पोस्टरवरून वॉर, नहीं बटोगे तो भी पिटोगे, मनसेचा उत्तर भारतीयांना थेट इशारा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय वाद उफाळून आलाय आणि याला कारणीभूत ठरलंय ते पोस्टर वॉर। कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी मुंबईत ठिकठिकाणी उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असे बॅनर लावले। त्यातला एक बॅनर तर थेट शिवसेना भवनासमोर लावण्यात आला। त्यावरूनच वादाची ठिणगी पेटलीये। हे बॅनर नेमके कुणी लावले ते समजू शकलेलं नाही, मात्र त्यावर भैया म्युनिसिपल कॉर्पोरेशन असा उल्लेख आहे। बीएमसीचा लॉंग फॉर्म भैया म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं करण्यात आल्यानं संतापात भर पडलीये। या बॅनरबाजी मागे भाजप असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे उत्तर भारतीयांना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं। त्यांना कोणीही मारलेलं नाही उत्तर भारतीयांना, आणि कोणी जे मुंबईचे नागरिक म्हणून इथे उपस्थित आहेत किंवा इथे राहत आहेत, मुंबईचे नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून, मी मुंबईकरचा नारा माननीय उद्धव साहेबांनी दिला होता ना, पण जो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो पोटात काही लोकांच्या भीतीचा गोळा आलेला आहे, ते अशा प्रकारचं दुहीचं राजकारण करतात। काही वर्षांपूर्वी कल्याणमध्ये परीक्षेला आलेल्या उत्तर भारतीयांना राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला होता। त्याचा संदर्भ या पिटोगे बॅनर मागे असल्याची चर्चा आहे। त्यामुळे मनसेनं या वादात उडी घेतली नसती तरच नवल। या बॅनरबाजीला आता जशास तसं उत्तर द्यायचं मनसेनं ठरवलंय। मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे तो भी पिटोगे असा थेट इशाराच मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी दिलाय। त्यामुळे वाद आणखीनच पेटलाय। मला वाटतं काल ज्या पद्धतीने मुंबईत होर्डिंग लावण्यात आली की बटोगे तो पिटोगे वगैरे, त्यांना मला असं वाटतं की एक महत्वाचा मेसेज आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केलात तर तुम्ही बटा, नाही तर नाही बटा, नहीं बटोगे तो भी पिटोगे, मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। ज्याप्रमाणे आता तुम्ही उद्धव सोबत लागलेला आहे, जे मुसलमान तुष्टीकरण करायचं काम तुम्ही दोन्ही भाऊ करतात, हा सुनील शुक्ला उत्तर भारतीय विकास सेनाच्या प्रत्याशीला घडवून आम्ही आमचा महापौर काढू। महानगरपालिकेचा महापौर हा उत्तर भारतीय असणार आहे। आमची भूमिका इकडे असणार आहे की आम्ही आमच्या लोकांना संघटित करून ताकद देऊ। काही दिवसांपूर्वी मुंबईत मराठी माणसा जागा हो, यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल अशा आशयाचे बॅनर लालबाग, परळ, दादर भागात लावले होते। त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्याच दिवशी नवे बॅनर लागले। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार असा पलटवार या बॅनर मधून करण्यात आला होता। मराठी विरुद्ध मराठी पोस्टरवर थंडावत नाही, तोच आता उत्तर भारतीय विरुद्ध मराठी बॅनरबाजी सुरू झाली आहे। या छुप्या कॅम्पेनमुळे ऐन थंडीत महापालिका निवडणुकीचं राजकारण भलतच तापलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।